वेगवेगळे. आणि आपण बघतो की आयुष्यात खूप चढ उतार असतात, तर काही उतार ते आपण विनोदी भाषेत जर लिहून काढले तर ते बरंच सुसह्य होतं. तर त्यासाठी हे मी माझा अनुभव लिहिलाय आणि तो साहित्य सदरात म्हणतो की नाही माहिती नाही, पण तो लिहिलेला ऐका. बसूनच घेते. तर माझ्या लेखाचं नाव आहे माझी ट्रॅफिक तिकीट गाथा. अमेरिकेत जायचंय तर कार ड्रायव्हिंग यायला हवं, या वाक्याने हुरळून गेलेले मी. कारण मी होते हाडाची डेअर डेव्हिल. 9वीला असताना बुलेट शिकलेली. सगळ्या कॉलनीला आश्चर्य वाटावं अशी बिनधास्त टू व्हीलर चालवायचे मोठ्या दिमाखात. चार चाकी शिकणं तसं पठ्ठ्यावरच पडलं माझ्या. क्लास लावला आणि शिकले 4 चाकी. माझ्या बॅच मध्ये मला माहित असलेल्यांपैकी मी एकटीच होते की जिने व्यवस्थित इंग्रजी 8 आकडा काढून 2 चाकीचे आणि हायवेवर गाडी चालवून 4 चाकीचं लायसन्स मिळवलं. लीला या सगळ्या गाड्या चालवू लागले, पुण्यातील गल्लीबोळातून आणि सगळ्या रस्त्यांवरून. काय गर्व होता स्वतःवर. आले अमेरिकेत. आहा, काय ते रस्ते, काय ती शिस्त. सुरुवातीला वाटे मी काट्याकुट्या पायवाटेवरून अचानक चिकण्या मऊ रेशमी रस्त्यांवरच आलीये आणि माझा कॉन्फिडन्स सॉलिड वाढला. भारतात गाडी चालवलेली असली की जगात कुठेही चालवता येते, हा माझा समज बराच काळ टिकला खरा. माझा ड्रायव्हिंगचा ओव्हर कॉन्फिडन्स तर तब्बल 13 वर्ष मिळवला मी इथे. इथं आल्यावर इथल्या नियमांप्रमाणे रितसर ड्रायव्हिंगची लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षा दिली आणि मिशिगनचं लायसन्स मिळवलं. मग मी नवऱ्याबरोबर न्यूयॉर्क, नायगरा, स्मोकी माउंटन, अटलांटा, अप्पर मिशिगन, जिथं जिथं ड्राईव्ह करून जाऊन फिरून येता येईल तिथं नवऱ्याला ड्रायव्हिंग मध्ये हातभार लावू लागले. खरं तर मलाच नवरा हातभार लावतोय असं वाटावं इतपत मीच ड्राईव्ह करणार हे उघड होतं. हा, तर इतकी ड्रायव्हिंग प्रेमी मी आणि बिंदास असलेली, तर मग माझी तिकीट गाथा कशी काय सुरू झाली? ऐका पुढे आणि तुम्हीही धडा घ्या. सासू सासरे आले की मस्त माझ्याबरोबर फिरत. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझं कौतुक करून थकत नसत. पोलीस मला कधीच पकडत नाही अशी माझी पक्की खात्री झाली होती. बऱ्याच छोट्या मोठ्या चुका करूनही पोलीस माझ्या वाट्याला कधी फिरकलंच नाही. एव्हा फारच सरावलेले मी. मग 1 वर्ष आई आली. आईच ती, नुसत्या काळज्या. तर ती निघताना एअरपोर्टवर तिला सोडायला गेले. नवरा तिच्या सोबत जाणार होता म्हणून मी एकटीच मुलांबरोबर राहणार होते. आणि आईनं सल्ला दिला, सावकाश ड्राईव्ह करत जागं. माझा ड्रायव्हिंगच्या बाबतीत फारच इगो. मी उसळले, फरमावलं. अगं मला इथं एकही तिकीट मिळालं नाही अजून. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीत लगेच तिकीट मिळतात लोकांना. माझ्या नवऱ्याला एकदा मिळून झालंय, अति शिस्तबद्ध असला तरी. आई बिचारी म्हणाली, बरं बाई पण जरा दमानं घे. मी म्हटलं, आई बिनधास्त राहा, तुझी लेख रेकॉर्ड करणार आहे. कसलं? एकवढं ठाऊक होतं. आईला आणि नवऱ्याला सोडून मोठ्या तोऱ्यात निघाले एअरपोर्टवरून. आणि त्याच वेळी त्या तुच्छ पोलिसाला मी आईला काय बोलले हे ऐकू आलं की काय असं वाटावं अगदी या थाटात आला मागे ट्याव 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 करत. लाल पिवळे निळे दिवे एकदम असे मागे येत आहेत असं बघायचा अनुभव नव्हताच कधी. तरीही लेखी परीक्षेत लिहिलेलं वाचलेलं आठवलं की मागे फ्लॅशिंग लाईट आला की गाडी उजवीकडे ड्राईव्हवेवर थांबवायची असते. मग थांबले. तो ऑफिसर एक चालत आला उंचापुरा. मला आदबीने म्हणाला, गुड आफ्टरनून मॅम, व्हॉट्स गोइंग ऑन? मी त्यालाच उलट विचारलं, व्हाय व्हॉट्स गोइंग ऑन? तर त्याने खुलासा केला की यू आर ओव्हर स्पीडिंग बाय 10. काय डोंबल कळलं नाही पण स्पीडिंग कळलं. म्हणजे चायला आज आपण सापडलोच. आत्ताच तर आईला हुशारकी मारली होती ना. आईला अंडर एस्टिमेट करू नये म्हणतात ना, ते हेच. तर तिथून जी काही सुरुवात झाली आहे ना, काही विचारू नका. पहिला अनुभव झाला, नवऱ्याच्या सल्ल्याने गुपचूप कोर्टात जाऊन पॉइंट्स वजा करून घेतले. मग नंतर नवऱ्याच्या वर्क ट्रिप सुरू झाल्या. सगळी कामं एकटीला करायला लागत. अगदी सफाईनं एकटी सगळीकडे ड्राईव्ह करून करायचंय. पण मेल्या त्या ट्रॅफिक पोलिसांना आता माझी दया येणं बंद झाले. एकदा काय मी फक्त लेफ्ट टर्नला थांबलेल्या एका माणसाला ओव्हरटेक केलं म्हणे. तर इथे साहेब बसले होते मला पकडायला. त्याआधी एका पार्किंग लॉटमध्ये मी पांढऱ्या रेषेवर फक्त गाडी लावलेली बघायला पोलिसाला तत्पर राहायचं होतं. आला पैसे उकळायला. मग काय वाटतंय ते चालू झालं हो. आणि घराजवळचा एक ऑफिसर तर ओळखीचाच झाला. चेहऱ्यावर मोठं स्मित देऊन, ओ यू अगेन. चायला याच्या नानाची टांग. झालं, इन्शुरन्स वाढला. नवऱ्याला तर चान्सच मिळाला. मला कशी शिस्त नाहीये, वेळेची प्रायोरिटी नाहीये वगैरे वगैरे वगैरे. आणि मग जो मिळेल तो माझा धांदरटपणाच काढू लागला. माझी स्वतःची मुलं देखील आता त्याला अपवाद नव्हती. मीही जरा घाबरू लागले. कधी नव्हते कार पुलिंग करू लागले. कुठे गेली ती माझ्यातली डेअर डेव्हिल? मिशिगनच्या सगळ्या ट्रॅफिक पोलिसांनी माझ्या विरुद्ध कट रचलाय अशी माझी पक्की समजूत झाली.
उगाच नाही त्या 6 मैलच्या रोडवर 55च्या स्पीडवर एक छोटासा पॅच 30चा करून ठेवलाय हो. लेकीला वेळेच्या आत उचलायचं असायचं मला डे केअर मधून, नाही तर तिथेही लेकाचे एका मिनिटाला $1 घ्यायला बसलेले असतात. सगळे नुसते लुटायला बसलेत असं मी रागाने आणि इतर गमतीने म्हणू लागले. आणि पुढील 3-4 वर्षात आलेख चढूच लागला. त्यात बर्फावरून स्किड होऊन झाडाला धडकणे, कोणीतरी माझ्यावर नाहीतर मी कुणावर तरी रिअर फेंडर होणे, एकदा पार्किंग मधून गाडी काढताना टायर फुटणे, आरसाच तुटणे, एकदा तर घाईत निघताना चक्क फायर हायड्रंटला गाडी घासली. पण वेळ कुठे कुणाला थांबवायला. इथे अमेरिकेतही लोकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाची काय कॉम्पिटिशन करून ठेवली माहिती आहे ना. मलाही मग स्पर्धेत उतरावंच लागणार. मुलांना आवडतंय की नाही आवडत हा कसला फालतू विचार करणं पडतंय भाई. त्यातून इथे सगळ्यांना सोशली ऍक्टिव्ह राहायचं असतं. नुकतीच आई पण गेलेली. एकटेपणा खायला उठतो म्हणून जाणून बुजून सगळी कामं ओढून घ्यायची. त्यातच ही मराठी मंडळ, वीकेंडची गेट टुगेदर हे सगळं असतंच अजून. तर सांगायचा मुद्दा काय की किती ठिकाणी गाडी हाकावी लागते अहो. तर पुढे आणखी 2 वेळा ट्रॅफिक तिकीट मिळाल्यावर मी सर्व ओरिजिनल ऑनलाईन भरून टाकली. वेळ कुठे कोर्टा बेटात जायला. पण हे लक्षात कसं येणार की ऑनलाईन तिकीट पैसे भरले तरी पॉइंट्स राहतातच. पुन्हा काही महिन्यात एक थोडीशी घाई नडलीच. त्याचं असं झालं की एका सिग्नलला माझ्या पुढे एक गाडी थांबलेली आणि सिग्नल हिरवा झाला तरी निघेच ना. मी माझा फक्त पाय ब्रेक वरून काढला अहो. आणि माझ्या गाडीचं फ्रंट बंपर पुढच्या गाडीला फक्त शिवलं. पण झालं, माझे ग्रह असून टाळ्यावर कुठे आलेले. पुढच्या गाडीत एक शिस्तबद्ध सिनियर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बसलेले आणि आजी गर्लफ्रेंड समोर आजोबा बॉयफ्रेंडला थोडंसं साहस दाखवणं जरुरीचं होतं. लगेच आला मला साईडला गाडी घ्यायला लावली आणि पोलिसांना आमंत्रण. आला माझा तोच ऑफिसर मित्र लगेच. मग काय, मित्राकडून मिळालेलं स्ट्रीट क्रॅशचं तिकीट घेऊन गाडीत बसले. नवऱ्याला आता कसं तोंड द्यायचं हा विचार करू. यावेळी मात्र कोर्टात जायचं ठरवलं. माझी 3-4 वर्षातली प्रगती पाहून कोर्टातल्या वकिलांनी रागाने विचारलं, वी हॅव अ प्रॉब्लेम हिअर मॅडम, व्हॉट्स रॉंग. अचानक मला पूर्वायुष्य, डेअर डेव्हिलपणा, ओव्हर कॉन्फिडन्स सगळं आठवलं. डोळ्यात टचकन पाणी झालं माझ्या. मग मी कळवळून त्याला माझी ड्रायव्हिंगची आवड, हिस्ट्री सांगितली. त्याला म्हटलं, बघा हो, मी वयाच्या 14व्या वर्षापासून ड्राईव्ह करते, परफेक्ट ड्राईव्ह रेकॉर्ड होतं माझं, आणि हे आता असं का होतंय काही कळत नाही. तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. त्याने विचार केला आणि मला एक ऑनलाईन कोर्स करावा लागेल असं सुचवलं. बिचारा कागदावर ऑनलाईन साईटचं नाव लिहून कागद माझ्याकडे देऊन तो म्हणाला, कोर्टरूम मध्ये जा जजकडे. कोर्टात सगळ्यात मागच्या सीटवर बसले देवाचं नाव घेऊन. युअर ऑनर आले, ऑल राईज झाले. सगळे इतके शांत होते की त्यामुळे दडपणच आलं एकदम. मग पहिलं कोणाचं तरी नाव पुकारलं गेलं. तो म्हणे, अल्कोहोलच्या आहारी जाऊन गाडी चालवतो आणि अनेक वेळा दंड होऊन पण त्याची सवय सुधारली नाहीये. मी चपापले उगाच. त्याच्या वकिलाने अर्ज केला की माझा क्लायंट खरं बोलतोय आणि तो प्रयत्न करतोय. जजनी विचारलं काय प्रयत्न केले. त्याची थोडी ततपप झाली. जजने पुढे बोलूच दिलं नाही त्याला. धाडकन फरमावलं की तुला खूप वेळा दंड झाला आहे आणि आता काहीतरी वेगळं करायला हवंय. तुला प्रिझन टाइम द्यायला हवा. कोर्टातील माझ्या सकट सगळे हादरलेच. 9 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षाच फरमावली एकदम त्याला. सगळं बहुतेक आधीच ठरलेलं असावं, त्याशिवाय काही इतका पटकन निर्णय देऊन झाला. मी स्वतःची समजूत घातली. हेच असतात आयुष्यातले अनुभव शीतल, यावरूनच शिकशील अजून काही. आणि स्वतःला शांत केलं. पुढे 6 जणांना एकदम बोलवलं. सगळे एकदम उभे राहिले त्या कटघऱ्यात. त्या सगळ्यांना स्पीडिंगचं तिकीट होतं. त्यांना सुनावले की $150 भरा आणि तुमचे पॉइंट्स माफ. वा, खूपच बरं वाटलं. तसंच अजून पुढचे 5 जण, त्यांचे मायनर ऍक्सिडेंट झालेले होते. त्यांनाही पैसे भरा पण ऍक्सिडेंटचा शिक्का मात्र राहील लायसन्सवर, असं फरमान. मी पुन्हा स्ट्रेसमध्ये. मग शिट्या सानर अशी हा काय बोलली. मग मी रामराम म्हणत कटघऱ्यात उभी राहिले. मला पाहून जजने 1 मिनिट थांबून सावकाश विचारले, व्हॉट इज युअर नेम. मी म्हटलं शीतल सोनार. मग तो म्हणाला मग तो अजून 1 मिनिट काहीतरी वाचत होता. मी म्हणाले, काय शोभा करतो कोणाच ठाऊक माझी आता. पण काहीतरी बरंच पुटपुटलं आणि मला फक्त इतकंच कळलं की यू आर रेकमेंडेड ऑनलाईन कोर्स, सीट इन द फर्स्ट रो, समवन विल गेट बॅक टू यू. मग तिच्या कारकुनाने मला बोट दाखवून तिथं बसायला सांगितलं. बसले. त्यानंतर अजून एक केस घेतली जज साहेबांनी. एक मुलगी ड्रग्ज घेऊन ड्राईव्ह करताना पकडलेली. तीही अशीच 2-3 वेळा म्हणे ती काहीतरी सॉलिड रिहॅब प्रोग्राम करीत होती. तिला ₹500 दंड आणि काही फायनान्सच्या सुविधा सांगितल्या आणि जा सांगितले. या सगळ्या ड्रग्ज ऍडिक्ट, अल्कोहोलिस्ट यांच्या मध्ये मी काय करतेय, कशासाठी आलोय आपण इथे वगैरे वगैरे विचार करत बसले
आणि वरून आई बोट करून आता तरी ड्रायव्हिंग सिरियसली घेशील ना असं म्हणते, असा भास झाला. कारकून थोड्या वेळाने एक पेपर घेऊन आला आणि म्हणाला, इफ यू डोंट पास दिस एक्झाम यू विल कम इन 3 weeks. फॉर नाव यू आर ऑल सेट. इकडे तिकडे न बघता मी निघाले, सरळ गाडीत बसले आणि तो ऑनलाईन कोर्स पटकन संपवून टाकू विचार केला. घरी येऊन लॉग इन केले. चायला 12 मॉड्यूल्सचा एक कोर्स, प्रत्येक मॉड्यूल 20 मिनिटाचं आणि त्यावर परीक्षा, मग फायनल एक्झाम. देवा, पण मनाचा हिया करून एका दिवसात पूर्ण करून पास झाले. आता खरं सिरियस व्हायला हवं, पूर्वीची डेअर डेव्हिल बाहेर काढायला हवी असाच विचार करत कंबर बसली. खरं सांगायचं तर या कोर्समध्ये मी बऱ्याच गोष्टी खरंच शिकले. अल्कोहोलचे म्हणे काही चांगले परिणाम आणि फायदेही असतात, हे या कोर्समधून शिकले. अर्थात ड्रायव्हिंगसाठी नाही, पण कोर्स फारच डिटेल होता. चक्क ह्युमन अॅनाटॉमी, फिजिक्सचेही बरेचसे नियम, थोडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा, आणखी बरंच काय काय. असो, शेवटी या अनुभवांवर लेख लिहून काढला तेव्हा थोडं बरं वाटलं. आणि तेव्हापासून आज तागायत मी सावकाश सिरियसली ड्रायव्हिंग करते आणि तेही नीट स्पीड लिमिट बघत.